तर आता आपण बघूया की समोर आपल्याला धोप तलवार दिसते. आता या शस्त्रांसंदर्भात आम्हाला अधिक माहिती द्या. शस्त्र ही फार प्राचीन परंपरा आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि काही वैदिक परंपरेमध्ये आपल्याला शस्त्रांबद्दल उल्लेख मिळतात. बरोबर. मग ह्याचं मूळ स्रोत कुठे आहे? तर यजुर्वेदाचा जो उपवेद आहे धनुर्वेद, त्या धनुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांचे उल्लेख आलेले आहेत आणि असे 5 प्रकारचे धनुर्वेद आपल्याला बघायला मिळतात. आणि सर्वात जास्त शस्त्रांचा वापर हा मध्ययुगीन कालखंडामध्ये झाला आहे, कारण का परकीय आक्रमक जास्त करून या मध्ययुगीन पिरियडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे लढाया भरपूर झाल्या आणि लढाया जास्त झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यामध्ये सर्वात परिचित असं मध्ययुगीन कालखंडामधलं एक तलवार, जिला धोप किंवा फिरंग असं म्हणतात. फिरंग का म्हणतात? कारण त्यावेळेचे जे 16 टोपीकर होते, म्हणजे बाहेरून जी लोक आलेली होती त्यांना आपण फिरंगी म्हणायचो. आणि या फिरंग्यांनी आणलेली तलवार म्हणून ही फिरंग. ह्याचं जे पाता आहे ते आपण बाहेरून मागवत होतो आणि ह्याच्या मुठी आहेत त्या आपल्या साल्हेर मुल्हेर, नाशिक जवळ बागलाणमध्ये मुल्हेरच्या पायथ्याला याचे कारखाने होते. त्यामुळे ह्या मुठींना मुल्हेरी मूठ पण म्हणतात. काही ठिकाणी कर्नाटकी धोप असेही उल्लेख येतात. परंतु ह्या ज्या मुठी आहेत त्या इथे लोकल मेड होत्या आणि पाता आपण बाहेरून मागवत होते. शिवछत्रपतींनी त्यांच्या पत्रांमध्ये उल्लेख आहेत की त्यांनी धोपेची पाती बाहेरून मागवलेली आहेत. तर अशा पद्धतीने घोड्यावरती बसून युद्धाला वापरण्याच्या अशा ह्या तलवारी आहेत. त्यामुळे ह्याची जी पाती बघाल तर तुम्हाला 4 फुटापर्यंतचं पातं बघायला मिळेल. आणि हे फक्त स्ट्रेट ब्लेड आहे, जेणेकरून ते भोसकण्यासाठी आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीचं. आणि पातं लांब असल्यामुळे मुठीकडे जरा जास्त वजन यावं, जेणेकरून तलवार बॅलन्स. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण अशी मूठ आपल्याला बघायला मिळते. जणू ह्या पात्याचा जो रॉड आहे हा इथपर्यंत खाली आलेला आहे, गजापर्यंत. आणि आपल्या हाताचं बोटांचं संरक्षण व्हावं त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असा परच आपल्याला इथे बघायला मिळते. तलवारीला वार केल्यानंतर तो वार घसरत येऊन आपल्या हातावरती बसू नये म्हणून इथे नखे आहेत, जेणेकरून पातं इथे अडकून बसतात या खाचेमध्ये इथे. आणि मग पुन्हा ते आपण फेकून शत्रूवर लढाई करू शकतो. अतिशय सुंदर आणि अतिशय दुर्मिळ अशा ह्या तलवारी आहेत. आणि ह्या तलवारींवरून किंबहुना त्या काळामध्ये या शस्त्रांवरून तुमची ओळख होती, तुमचं प्रेस्टिज होतं. म्हणजे तुमच्या हातात शस्त्र बघून तुम्हाला ओळखलं जायचं की तुम्ही उच्च अधिकारी आहात, मानकरी आहात किंवा सामान्य शिपाई आहात. म्हणजे शस्त्रांवरून त्यावेळी ओळख होती. तर अशा पद्धतीच्या कशा प्रकारची तलवार आहे त्यावर तुमचा हुद्दा तुम्ही पोस्ट असायची. आता तुम्ही सांगितलं की हे तलवारीचं पातं आहे, ही मूठ आहे, म्हणजे हे थोडक्यात या तलवारीची अंगच असतो. हो, जवळजवळ 23 भाग तलवारीला पडतात. म्हणजे नुसतं पाता आणि मूठ नाहीये, तर त्यामध्ये बारीक बारीक भाग. म्हणजे आता तुम्ही बघाल हा टोक आहे. ओके, या टोकना तर वरच्या बाजूला धार दिसते, जशी खालच्या बाजूला तशी वरच्या बाजूला, त्याला पिंपळा बोलतात. ओके, ही पाट आहे तलवारीची, खालची धार, याच्यामध्ये लाईन्स बघायला मिळतात, त्याला नाळ उपनाळ असं म्हणतात. त्यानंतर इथे आलात तर तुम्ही जिथे पातं आतमध्ये भरलं जातं त्याला खजाना असं म्हणतात. आणि या पात्याला एक रॉड असतो किंवा तो त्याला दुमाला असं म्हणतात. त्यानंतर नखे आहेत, परज आहे, मुसकळ बोलतात त्याला पकडण्यासाठी, कटोरी, वाटी, मोगरा किंवा गज, अशा पद्धतीने वेगवेगळी नावं आपल्याला त्याच्या तलवारीच्या अंगांना दिलेली बघायला मिळतात. आपल्याला माहिती आहे की शिवाजी राजे महाराजांच्या 3 तलवारी होत्या. एक भवानी तलवार, तुळजा तलवार आणि दुसरी जगदंबा तलवार. त्या तलवारी संदर्भात आपल्याला काही माहिती? आता जी श्री शिवछत्रपतींची लंडनला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये जी तलवार आहे तिला आजपर्यंत काही लोक भवानी तलवार असं म्हणत होते, परंतु त्या तलवारीचं नाव जगदंबा आहे. जगदंबा तलवार. त्याचे रेकॉर्ड जे आहेत ते आपल्याला जगदंबा तलवार म्हणून म्हणतात. ती कोल्हापूरच्या 4थ्या शिवाजींच्या कमी वयाचा फायदा घेऊन ती ब्रिटिशांनी घेऊन गेले होते. सो त्यामुळे ती तिकडे लंडनला आहे. आणि तशीच एक तलवार आपल्याला साताऱ्याच्या जलमंदिर पॅलेसमध्ये बघायला मिळते. आणि अजून एक तलवार आहे ती सिंधुदुर्ग किल्ल्यावरती श्री शिवराजेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपल्याला एक तलवार बघायला मिळते. तर अशा शिवछत्रपतींच्या स्पर्श झालेल्या हाताचा स्पर्श झालेल्या अशा काही तलवारी आपल्याला आहेत, त्या घराण्याकडे आहेत आणि आजही त्या आहेत. शस्त्राचं नाव पट्टा आहे. ओके, आणि तलवारी सारखंच किंवा तलवारीच्या पेक्षा थोडासा ऍडव्हान्स वेपन्स आपण म्हणू शकतो, कारण तलवारीला त्याला पट्टा असं म्हणतात. तलवारीपेक्षा ऍडव्हान्स वेपन्स आपण म्हणू, कारण का तलवारीचं तुम्ही पातं बघाल तर त्याच्या एका बाजूला धार असते आणि दुसऱ्या बाजूला पाट असते, परंतु ह्याचं जे पातं आहे त्याला दोन्ही बाजूला धार आहे.
याला दुधारी पाता असं म्हणतात. ओके. बरोबर. आणि याची जी वैशिष्ट्यपूर्ण मूठ आहे त्याला खोबळा असं म्हणतात. जसं तलवार आपण ज्यावेळी पकडतो त्यावेळी त्याचं मनगटाला वर्किंग आहे, रिस्ट मुवमेंट आहे, परंतु हा पूर्ण हाताचा जो गार्ड करतोय दस्तान, त्यामुळे आपलं रिस्ट लॉक होते. मग आपल्याला वार करताना संबंध हाताचा वापर करावा लागतो, त्यामुळे ह्याचा जो फोर्स आहे तो तलवारीपेक्षा जास्त आहे आणि दोन्हीकडून आपल्याला वार करता येतात दोन्ही बाजूने. त्यामुळे पट्टे हे चालवण्यासाठी काय बोलतात थोडेसे कठीण असायचे आणि मराठी ह्याच्यामध्ये फार पटाईत होते, सो त्यामुळे पट्ट्यांवरून तो शब्द आलेला आहे पटाईत म्हणून. आणि ह्याला काही ठिकाणी दांडपट्टा असं म्हणतात. तर दांडपट्टा नसून शस्त्राचं नाव पट्टा आहे, परंतु एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात दांड किंवा स्टिक, हे ज्यावेळी दोन्ही एकत्र सादरीकरण केलं जातं त्यावेळी त्याला दांडपट्टा असा शब्द प्रयोग होतो. बाजी देशपांडेंनी जो आपण पावनखिंडीमध्ये युद्ध झालं वापरले त्यात पट्टे वापरलेले आहेत. दोन हातांमध्ये दोन तलवारी, दोन हातात दोन पट्टे घेऊन बाजीप्रभूंनी खिंड लढवलेलीचे आपल्याला इतिहासात दाखले मिळतात. रुंदी आहे, काही पात्यांमध्ये आपल्याला नाळ बघायला मिळत नाहीत, प्लेन पाती आहेत, काही पाती छोटी आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारच्या मुठी आहेत. तर हे जे काही तलवारी होत्या त्या आपण आपल्याला हव्या ज्या पद्धतीने ऑर्डर देऊन आपण बनवत होतो, सो त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात आणि त्याच्या ज्या मुठी आहेत त्या थोड्या मोठ्या बघायला मिळतात. ह्याला याच्यामध्ये गादी सुद्धा असते जेणेकरून आपल्या हाताचं प्रोटेक्शन व्हावं आणि ह्याला घाम येऊन हात सटकू नये म्हणून इथे मुस्कळ म्हणून एक प्रकार असतो, ह्याच्यापासून मेणापासून बनवलेला किंवा गादीच लावलेली असते जेणेकरून घामाने हात सटकू नये त्यासाठी. आता मराठ्यांची आपली तलवार जी असायची तिचं साधारणतः आपण वजन अंदाजे काय असायचं? संबंध तलवारी ज्या आपल्याला बघायला मिळतात, आता तुम्ही पुढे पण बघाल तर ते काही छोट्या तलवारी आहेत, काही मोठ्या तलवारी आहेत, परंतु साधारण 1500 ते 1800 ग्रॅम पर्यंतच्या तलवारीच आहेत. परंतु काही ठिकाणी म्हटलं जातं की 10 किलो तलवार किंवा 20 किलो, तर असं नाही. शस्त्र जेवढं हलकं तेवढं ते प्रभावी, कारण का युद्धाला ज्यावेळी तोंड लागतं त्यावेळी ती निर्णायक लढाई कधीपर्यंत संपेल त्यामुळे शस्त्र जेवढं हलकं ना तेवढं ते प्रभावी. म्हणून शस्त्र आपल्याला दिसताना जरी ह्या मोठ्या दिसत असल्या, आता 1500 ग्रॅम म्हटलं म्हणजे जवळजवळ 1.5 किलो, तर 1.5 किलोचं वजन एका हातात घेणं आणि 1.5 किलोची तलवार हातात घेणं यात फरक आहे. कारण याचं जे वेट आहे ते स्प्रेड झालेलं आहे आणि जो काही वजनी भाग आहे तो मुठी जवळ आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ती वाटत नाही की तलवार वजन आहे. ठीक आहे, बॅलन्स होते बनावट त्यानुसार. येस. आता मगाशी बघितलं त्याची पाती आपल्याला सरळ होती, तर साधारणतः आपण त्या घोडेस्वाराच्या तलवारी आपण म्हणतोय भोसकण्यासाठी वापरल्या, परंतु काही पाती बघा थोडी बागदार केलेल्या आहेत म्हणजे वक्र केलेले. त्याचं कारण असं आहे की वार अधिक खोलवर होण्यासाठी त्या पात्याला बाग दिलेला आहे. प्रत्येक शस्त्राचं एक त्याचं उद्दिष्ट होतं आणि त्या पद्धतीने शस्त्र डिझाईन केलं जायचं. असं नाही की कुठली तलवार घेतली नाही तर कुठली तलवार घेतली आणि डोकं फोडलं आणि मान कापले, असं नाही. शरीराच्या विशिष्ट भागाला तोडण्यासाठी, कापण्यासाठी, मारण्यासाठी त्या पद्धतीची शस्त्र निर्माण केली गेली होती. त्यातले काही सुंदर अशा तलवारी बघायला मिळतात, त्याच्यावरती काही नक्षीकाम आहे, चांदीचं काम याच्यावर बघायला मिळतं. शस्त्र युद्धासाठी तर हवंच आहे, परंतु ते 24 तास आपल्या सोबत आहे, सो त्यामुळे त्याला किती सजून सौंदर्य त्याच्यात दिसला पाहिजे. आता ह्या तलवारी आपल्याला बघायला मिळतात, याच्या तुम्ही मुठीकडे जर बघाल तर मुठीच्या मागच्या बाजूला आपल्याला सूर्य चिन्हांकित दिसतात, तेवढ्या तिकडे पण. ओके, हा इथे सूर्य बघायला मिळेल, सूर्याचे मार्किंग्स आहेत. तर ह्या राजस्थानातल्या तलवारी आहेत, ह्या सिरोही तलवारी असं म्हणतात, कारण हे राजपूत स्वतःला सूर्यवंशी संबोधतात, तर त्यामुळे त्यांच्या तलवारीवरती आपल्याला सूर्य चिन्हांकित बघायला मिळतं. अशाच वेगवेगळ्या तलवारी बघायला मिळतात आपल्याला इथे. आता विषय असा येतो की तलवार धारण केल्यानंतर ज्यावेळी आपण रात्रीचा प्रसंग येतो, आपण शेवटी आपल्याला निद्रा हवी, झोप हवी, त्यावेळी झोपल्यानंतर अचानक जर शत्रूचा हल्ला झाला तर आपली तलवार आपण मॅनेतून काढेपर्यंत तेवढा वेळ कोणाकडे आहे, मग छोटीशी तलवार उशाला ठेवली जायची, जेणेकरून जर शत्रूची चाहूल लागली तर तीच तलवार काढून त्याच्यावर ते युद्ध करायचं. अशा पद्धतीने छोटी तलवार बघायला मिळते. किती युद्ध करणारे जे होते की छोट्या तत्परता हवी तुम्हाला, प्रत्येक गोष्टीमध्ये सावधगिरी बाळगायची असते. हिला तेगा म्हणतात, तलवारींचीच नावं आहेत. वक्रपाताची तलवार ही पूर्ण वक्र आहे बघा, गोलिया म्हणतात हिला.
किंवा समशेर पण अशा पद्धतीची असते. परंतु त्या मुठीमध्ये वेगवेगळे फरक येतात. हे सगळे जे परकीय आक्रमक आपल्याकडे आले होते त्यांच्या ह्या तलवारी अशा होत्या. हा तलवार हा जो शब्द आहे हा सुद्धा म्हणतो फारसी आहे. फारसी आपण खडग हा आपला खडग आहे. त्यानंतर संस्कृत मध्ये जे शब्द येतात त्यामध्ये करवाल करवार असं आहे. करवार हाताने वार करणारे शस्त्र. सो करवार, सो त्याचाच अपभ्रंश तरवार. आपल्या समोर एक मंदिर आहे महाराजांचा जो जिरे टोपाला म्हणतात. तर तो नवीन पद्धतीचा आहे, परंतु त्याची जी बांधणी आहे ती जुन्या पद्धतीची आहे, म्हणून आपण हा इथे ठेवलेला आहे. मागे एक ढाल बघायला मिळते, चांबड्याची ढाल आहे. बाजूच्या पॅनलवरती पण ढाली बघायला मिळतात. तर ह्या लोकल चांबड्याच्या आहेत, म्हणजे म्हशीच्या रेड्याच्या चांबड्यापासून किंवा उंटाच्या, तर हत्तीच्या चांबड्यापासून, गेंड्याच्या चांबड्यापासून, कासवाच्या पाठीपासून, कधी सुसरीच्या मगरीच्या चांबड्या पाठीपासून पण ढाली बघायला मिळतात. तर ह्याच्यावर प्रोसेस करून त्या ढाली बनवलेल्या असायच्या. आणि उत्तर काळामध्ये पोलादाच्या ढाली मेटलच्या असाव्या नाही, पण चांबड्याच्या ढाली असायच्या. आणि त्यांना लाईफ कमी असायचं. तुम्ही बघितलं असेल तानाजी मालुसरेंच्या पण युद्धात त्यांची ढाल तुटलेली आहे. तर अशा ढाली तुटत होत्या. परंतु आज जसे चित्रपटांमध्ये तुम्ही बघता की तलवार डायरेक्ट ढालीवरती मारली जाते, तर तशा लढाई नव्हत्या. तुमच्या शरीराचा मोकळा भाग वाचवण्यासाठीच फक्त ढाल वापरली जायची. आणि ज्यावेळी तुम्ही समोरच्या शत्रूचा वेध घेताय त्यावेळी तो तुमचा वेध घेत असतो. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करायचंय आणि मगच त्याच्यावरती वार घालायचा. तर त्यासाठी ढाल वापरली जायची. आणि ढालीला थोडासा उभट आकार असल्यामुळे तलवारीचा वार थोडासा निसरडा होता. त्यामुळे ढाली युद्धामध्ये टिकतात. परंतु त्याला लाईफ कमी होती. आणि ह्याला काय करायचं, चांबड्याला वाळवल्यानंतर चुलीची जी काजळी असते ती तेलामध्ये घोटून त्याचा वज्रलेप दिला जायचा, जेणेकरून ऊन वारा पाऊस यापासून चांबड्याचं रक्षण व्हावं. सुंदर असं रिपीटिंग केलेलं आहे. त्या पुढे आपल्याला फुल बघायला मिळतात, सूर्यासारखे. चंद्र आहे आणि तारे आहेत. सूर्य चंद्र तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत हा वीर लढत राहील, तो युद्धावरती रणांगणावरती विरजत राहील, अशा पद्धतीचा एक मेसेज द्यायचं काम या ढालीतून बघा पाहायला मिळतं आपल्याला. एक सुंदर पॅनल आपल्या समोर आहे, त्या पॅनलवरती म्हणून ह्याला बिचवा असं म्हणतात. तो छोटा बिचवा आहे. जांभी आहे, पेश कबच, खंजीर आणि खंजराली ही सगळी सूर्याचेच प्रकार आहे. फक्त ती वेगवेगळ्या नावाने ओळखली गेली आहे. पण ह्याचा जो अटॅक आहे सो कॉलर बोन वरती किंवा छातीवरती अशा पद्धतीने असतो. अडकीत ते बघायला मिळतात. सुपारी कातायचे, पान सुपारी कातत असताना जर अचानक हल्ला केला तर त्यालाच उलटा करायचा आणि त्याचा सुरा म्हणून वापर करायचा. किंवा एखाद्याला मारायचंय तर ते गुप्त शस्त्र कसं घेऊन जायचं, तर काय आहे तर अडकीत आहे, पण त्याला सरळ केलं की त्याचा सुरा तयार होतो. असे गुप्त शस्त्र आहे. गोफण मराठ्यांचं जे मूळ शस्त्र आहे शेतकऱ्यांचं, आणि त्याचाच युद्धामध्ये वापर. काही लढाई नुसत्या गोफणीने केलेल्या आहेत, नुसत्या गोफणीने. वाघनख बघायला मिळतात. माडू म्हणून एक काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं शस्त्र आहे. काळवीटचं जे शिंग असतं त्यालाच त्याचा वापर करून बनवलेलं आहे. ह्याला अशा पद्धतीने पकडतात आणि हे शार्प असतात. काही ठिकाणी त्याला बाणाची टोकं पण लावली जातात आणि अशा पद्धतीने पकडून ते घोसकण्यासाठी वापरलं जातं. कधी कधी इथे प्रसंगी छोटी ढाल सुद्धा असते, म्हणजे बचाव, संरक्षण प्लस आक्रमण, अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचे हे शस्त्र आहे. अतिशय दुर्मिळ आहे. म्हणजे निसर्गातच जी काही वस्तू आढळत होती ती मराठ्यांनी त्याच्यापासून शस्त्र बनवली होती. मग शिंग आले, हाड प्राण्यांची चांबडी आली, त्यापासून ढाली आल्या, किंवा त्यांची जे हाडं आहेत त्या हाडांपासून पण अवजारा बनवली आहेत, शस्त्र बनवली गेलेली. पहिलं जे युद्ध शिवाजी महाराज झालं जेव्हा शहाजीराजांना अटक केलं होतं आदिलशहाने, त्यावेळी पुरंदरला युद्ध झालं होतं. ते निव्वळ दगडांमुळे जिंकलं होतं. म्हणजे पुरंदरच्या किल्ल्यामध्ये शिवाजी आणि खालून येणाऱ्या सैन्यावर दगड मारा. येस येस. आणि गोफण तर प्रत्येक सैन्याच्या कमरेला असायची. आपल्याला एक पॅनल बघायला मिळतं, त्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं धनुष्य आहे आणि बाण बघायला मिळतात. बाण अतिशय दुर्मिळ वेगवेगळ्या पद्धतीचे बाण आहेत. आणि ह्या बाणांवरून तुम्हाला काय भेदायचंय आणि किती दूरवरच्या लक्ष्याचा भेद घ्यायचंय त्या बाणांवरून ठरायचं. बाण जेवढा हलका आणि जेवढा भारी त्या पद्धतीने त्याचा डिस्टन्स मेंटेन केला जायचा. ह्याला
इंडो पर्शियन क्रॉसबो म्हणतात. हा अशा पद्धतीने उलटा ताणला जातो आणि इकडे प्रत्यंचा लावली जाते. So आता आता हा वाळू तुटला वळलेला तुटला, आहे, हा. वाळून ठेवलाय. हा सुकलाय आता हा सुकलाय. तुटलाय. ओके. आणि हे वरती चांबड्याचं कवर आहे. हा लाकूड, हा. आंब्याचं लाकूड, त्यानंतर शिंग हा. आणि चामडं याच्यापासून बनवलेलं असतं. प्रसंगी बैलाची आतडी किंवा रेशीम धागा हा त्याच्यापासून याची प्रत्यंचा बांधली जायची. परंतु आपल्याकडे जे युद्धामध्ये वापरले गेले ते तीर कमान होते, जे साधारणतः आपल्यापेक्षा मोठे किंवा आपल्या हाईटचे असायचे आणि त्याच्या ज्या प्रत्यंचा आहेत त्या फक्त युद्धाच्या वेळी बांधल्या जायच्या. युद्धानंतर त्या पुन्हा सोडल्या जायच्या, कारण त्याचा जो स्ट्रेंथ आहे तो निघून जाईल नाही. So त्या हिशोबाने कंटिन्यू जाऊ दे. हा, ह्या पण आपल्याला कट्यारी बघायला मिळतात. त्याच पद्धतीच्या काही वेगवेगळ्या प्रकार आपल्याला बघायला मिळतात. इकडे पण त्याच पद्धतीचे एक सुंदर मशाल बघायला मिळते. राजघराण्यातली मशाल आहे. ह्या पॅनलवरती आपल्याला कुऱ्हाडीचे काही प्रकार बघायला मिळतात. त्यामध्ये फरशी किंवा परशू असं म्हणतात. ही बळी देण्यासाठी बळी देण्यासाठी वापरली जायची. आता आपण बघतोय ते काही भाले बघायला मिळतात. त्या भाल्यांमध्ये आपल्याला 3 प्रकार सहसा बघायला मिळतात. त्यामध्ये पायदळातला भाला, त्याला पदाती कुंत असं म्हणतात. घोडदळातला भाला, त्याला अश्वकुंत असं म्हणतात. आणि हत्तीवरचा भाला, त्याला गजकुंत असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे पायदळातले जे भाले आहेत ते अशा पद्धतीने त्याचं पाच आहे, फाळ ते मोठं आपल्याला बघायला दोन्ही बाजूनी त्याला आहे. त्याला पायदान म्हणतात, टोक, आणि हे अग्र. जो पायदळाचे भाले अशा पद्धतीने फाळ त्याचा मोठा असायचा. घोड्यावरचे जे भाले आहेत ते अशा पद्धतीने असायचे आणि लांब असायचे. आणि हत्तीवरून जे भाले असायचे ते आपल्याला अशा पद्धतीने असायचे, जेणेकरून वरच्या दिशेने खाली आपल्याला तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सने फेकायचे. हा, तर भाला हा वापरताना एकतर आपण तो समोरच्याला खोचून मारतो किंवा फेकून मारतो. तो फेकल्यानंतर आपला हात आहे ना मुक्त होतो. ओके, मग ते शस्त्राला मराठ्यांनी काय केलं, मागे रशी बांधली, काढली आणि तो भाला फेकायचा आणि पुन्हा आपल्या हातात रशीच्या साहाय्याने खेचायचा, म्हणजे बुमरँग पद्धतीने. म्हणजे मुक्ता असं पद्धतीतलं हे शस्त्र आहे. ह्याला विट असं म्हणतात किंवा इट. मराठ्यांनी ह्या शस्त्राच्या जोरावर अनेक युद्ध केलेले आहेत, त्याचे दाखले आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतात. तर हे विट असं शस्त्र आहे. त्या शत्रूला मारल्यानंतर त्याचं रक्त गरंगळत येऊन हात चिकट होऊ नये त्यासाठी हा गोंडा बांधलेला असतो, जेणेकरून रक्त इथे अडकून बसतं. मग पुन्हा ते पिळायचं आणि पुन्हा युद्धाला जायचं. अशा पद्धतीने कधी कधी इथे ह्याला चांग म्हणून एक घुंगराचा प्रकार आहे, तो लावला जातो. रिंग असते घुंगराची. ज्यावेळी तो विट तुम्ही फेक करता तर त्या आवाज येतो घुंगरूचा. तो अशा पद्धतीने त्यावेळी शस्त्रांवरती सौंदर्याची एक भर दिली जायची. युद्ध तर करायचे, शत्रूला मारायचं तर आहे, परंतु शस्त्राला पण सौंदर्य द्यायचं आपल्याला. त्यातलाच अजून एक भाला आहे, त्याला अखंड पोलादी भाला, ह्याला सांग असं म्हणतात. तुम्ही बघा, पूर्ण लोखंडाचा भाला आहे. हा, यस. आणि पकडल्यानंतर तुम्ही पकडायचो तसंच. हे टोक आहे आणि ते अशा पद्धतीने तुम्हाला ते वापरता येईल. असं शिकारीसाठी वगैरे शस्त्र वापरले जायचे. किल्ल्यांवरचे दरवाजे म्हणा किंवा पेटाऱ्यांना लावले जायचे, तर ही त्याची चावी आहे आणि हा कुलूप आहे. अशा पद्धतीने चावी टाकायची. ओके, मग तुम्ही पुन्हा ते कडीत अडकवायचा. आता हा लॉक झाला, चावीशिवाय हा उघड नाही. आणि अतिशय मजबूत आहे. ते जसं तुम्ही हे 350-400 वर्ष आणि आजही वर्किंग कंडिशन मध्ये. एक सिग्नल तोफ आहे बोटीवरती. तुम्हाला एखाद्याला जर काही सिग्नल द्यायचा असेल, मदत मागायची असेल, त्यासाठी वरती ब्लास्ट केला जायचा. हा, वरती ब्लास्ट व्हायचा याचा सिग्नल. तो तोफगोळे बघायला मिळतात. त्यामध्ये दगडी तोफगोळे आणि लोखंडी तोफगोळे. हे दगडी निसर्ग, जसं मी मगाशी सांगितलं, निसर्गातच ज्या गोष्टी आढळत होत्या मराठ्यांनी त्याचा पुरेपूर वापर केला. तर हे दगडी तोफगोळे आणि लोखंडी तोफगोळे. ओके, त्यात हा एक गोळा आहे, ह्याला कुल्फी गोळा असं म्हणतात.
चा आतून हा पोकळ आहे, यामध्ये बारूदची दारू आणि छर्रे शिशाचे गोळे हे ह्याच्यामध्ये टाकून याला सील केला जायचा आणि हा तोफेतून ब्लास्ट केला जायचा. हा ज्यावेळी फेकला तो वरती फुटायचा त्यावेळी ते जे छर्रे आहेत ते बंदुकीच्या गोळीप्रमाणे बाहेर उडायचे आणि मग ते माणसांना लागून माणसं जखमी किंवा मरायची. अशा पद्धतीने हा एक फुटलेला गोळा आपल्याला बघायला मिळतो. ह्या कुल्फी गोळाचा एक मोठा प्रकार आहे भुईसुरुंग म्हणून, तर त्याचे हे तुटलेले अवशेष आहेत. हा बुर्जाखाली सुरुंग करून तो मोठा गोळा तिथे ठेवायचा आणि लांबून बत्ती दिली जायची. ज्यावेळी तुम्ही विचार करा एखादा बुरुज फोडायचा आहे म्हणजे त्याची मोठमोठी दगड आपल्याला उडवायचे, त्यासाठी किती प्रेशर तयार झालं पाहिजे. तर बघा तुम्ही ही केवढी जाडी यायची. असा येस असा मोठा गोळा असतो आणि तो ज्यावेळी ब्लास्ट होतो त्यावेळी ते सगळं बुरुज अक्षरशः उडतो. तुम्ही पुरंदरच्या लढाईमध्ये सफेद बुरुज उडाल्याचा उल्लेख बघितला. आपल्याकडे तर शस्त्र बघितले, त्याचा बचावासाठी आपण ढाल तर बघितली, पण ढाली व्यतिरिक्त अजून काय, तर मग शरीराला सील केलं जातं. मग ते कशा पद्धतीने, मग डोक्याला शिरस्त्राण घातलं जातं, अंगावरती चिलखत पत्थर चढवलं जातं. तर त्या पद्धतीने आपल्याला एक चिलखत बघायला मिळतंय. आणि चिलखतीचे 2 प्रकार आहेत, त्यामध्ये एक लहान मुलाचं चिलखत आहे आणि एक मोठ्यांचं चिलखत, जाळीदार असं चिलखत आहे. चिलखतात अनेक प्रकार आहेत आणि हेच चिलखत आपल्याला फोडण्यासाठी त्या शस्त्राचा वापर केला जातो, त्याला गुर्ज असं म्हणतात. हे चिलखत फोडण्यासाठी सो गदा आणि कुऱ्हाडीची पाती याचं एकत्रीकरण केलेलं असं एक दुर्मिळ शस्त्र आहे. बरोबर, जेणेकरून त्याच्या जाळ्या आपल्याला फोडता येईल किंवा शत्रू पक्षाचे लाकडी दरवाजे फोडण्यासाठी याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने मध्ययुगीन कालखंडामध्ये जी काय युद्धामध्ये प्रत्यक्ष वापरण्यात आलेली शस्त्र आहेत ती आता आपण प्रेक्षकांसमोर आणि तुमच्या समोर मांडली. आता मला एक विचारायचं, आता मी काल आलो तर मला समजलं होतं की तुम्ही म्हणजे शस्त्रांचा जो संग्रह केलेला आहे त्यानुसार तुम्ही शस्त्र आणि मग तुम्ही म्हणजे प्रशिक्षण देता, म्हणजे थोडक्यात ती तुमची कला आहे ती पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही पोहोचवता. मग याबद्दल तुम्हाला काय सांगावं की शस्त्रकला शिकणे आणि ती तुम्ही पोहोचवता या संदर्भात तुम्हाला काय सांगावं लागेल? शिवगर्जना प्रतिष्ठानचं कार्यच हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही युद्धकला, मराठ्यांची जी युद्धकला आहे तिचा प्रचार आणि प्रसार करणे, आणि त्यासाठी संस्था बऱ्याच ठिकाणी शाळा महाविद्यालयांमध्ये याचे कार्यक्रम सादर करत असते, मुलांना प्रशिक्षण देत असते. आता प्रशिक्षण का गरजेचं आहे, म्हणजे आज तर रॉकेट लॉन्चर आणि हँड ग्रेनेडचे जमाना आहे आणि त्यात तुम्ही म्हणाल की आता तलवारी आणि काठ्या कुठे घेऊन करायचं, परंतु तसं नाही. शस्त्र कितीही आउटडेटेड झाले तरी ज्यावेळी हातगाईची लढाई येते ना त्यावेळी हीच शस्त्र उपयोगाला येतात. म्हणजे सैनिक कितीही काय बोलतो तुम्ही AK-47 म्हणा किंवा मोठे मोठे रायफल्स घेऊन जर गेला, त्याच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्यानंतर ज्यावेळी त्याला हँड टू हँड फाईट करायची असेल तेव्हा त्याच्या खिशाला असलेला चॉपर किंवा बंदुकीला असलेले संगीत तीच वापरावी लागते. त्यामुळे शस्त्र आउटडेटेड झालेली नाहीये आणि ही शस्त्र शिकणं ही खरंच काळाची गरज आहे. नाहीतर मुठभर लोक आपल्यावरती अधिकार गाजवत बसतील. कारण तुमची जर शरीरच जर तुमचं तयार नसेल तर तुमची बुद्धी काय विरोध करणार. तर त्यामुळेच आपण मुलांना हे प्रशिक्षण देत असतो आणि आपल्या मातीतली कला असल्यामुळे प्रत्येक नागरिकाने ही युद्धकला शिकणं हे आवश्यक आहे. बरोबर. आणि किती आपल्या शिवाजी महाराज दिलेली प्रेरणाच आहे. तुम्ही तर सैन्य दलाचा उल्लेख केला तर आपल्या भारतीय सैन्यामध्ये अनेक रेजिमेंट्स आहेत, अनेक रेजिमेंट आपण म्हणतो की सिख रेजिमेंट्स आहे, आपण नेपाळची म्हणजे अनेक प्रकारचे वेगवेगळे रेजिमेंट्स आहेत. प्रत्येक रेजिमेंटची एक युद्ध गर्जना असते, बरोबर. आता पण आपली मराठा रेजिमेंट जी आहे त्याची युद्ध गर्जना, प्रत्येकाची रेजिमेंटची युद्ध गर्जना ही देवाच्या नावावर असते, कोणत्या ना कोणत्या देवाच्या नावावर. आता आपण पंजाब रेजिमेंटची माहिती बोले सोनियाल शस्त्रीय काळ, ओके. बिहार रेजिमेंटची बोल बजरंग बली की जय, देवाच्या नावावर आहे. पण आपली मराठा रेजिमेंट फक्त अशी एक रेजिमेंट आहे की जी त्यांची युद्ध गर्जना ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि म्हणजे ते शिवरायाचं नाव घेतलं की आपल्या मनगटामध्ये एक विशिष्ट शक्ती येते, लढण्याचं बळ येतं. बरोबर आहे.